मागच्या 1 महिन्यापूर्वी संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव महाराज ह्या सगळ्या संतांच्या परंपरेतल्या जे वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या विसंगत विचाराची लोक घुसलेली आहेत, ती वैचारिक घुसखोरी झालेली आहे. म्हणून आम्ही पत्रकार परिषद म्हणून काही नावं जाहीर केली होती. त्याच्यामध्ये ही 20 नावं जाहीर केली होती. आपण ही 20 नावं जी जाहीर केलेली आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत 5 लोकांना आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून उघडं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाचा इथे जो काय आम्ही ऑब्जेक्शन घेतोय तो वैचारिक पहिलं ऑब्जेक्शन असं आहे की हे सगळे मनुवादी आहेत, वर्णवर्चस्ववादी आहेत, पुरोहितशाही मानणारे आहेत, कर्मकांड मानणारे आहेत. संतांनी समतेचा संदेश दिला, मानवतेचा संदेश दिला, अहिंसेचा संदेश दिला, सहिष्णुता, प्रेम, दया, क्षमा, शांती, भक्तिमार्ग सांगितला. परंतु संतांनी जे काही वैचारिक इथं मांडणी केली त्याच्या विसंगत मांडणी करणारे हे लोक आहेत. संतांचा वारकरी संप्रदाय पुसून टाकायचा हे लोक कार्यक्रम करत आहेत. ज्यामुळे त्यांना इथे अडचण होते आहे. यांना धर्मांधता इथे वाढवायची आहे, लोकांना कर्मकांडात अडकवायचे, अंधश्रद्धेत अडकवायचे, पुरोहितशाहीमध्ये अडकवायचे. म्हणून आम्ही यांना घुसखोर म्हणतोय. हे ज्ञानोबा तुकोबाच्या गादीवर येऊन विसंगत विचार सांगतायत म्हणून त्यांना घुसखोर म्हणत असताना याच्यातले काही जण वेगळ्या परंपरेतले, म्हणजे आता गोविंद देवगिरी, रामगिरी, भास्करगिरी, हे गिरी हे जे वेगळी परंपरा आहे, संतांची परंपरा नाहीये. म्हणजे त्याचं कारण तुम्ही जर संतांची नावं काढली तर असं कोणी म्हणत नाही तुकारामगिरी, एकनाथगिरी, ज्ञानेश्वरगिरी, सावतागिरी, रोहिदासगिरी असं कोणी म्हणत नाही, कारण ती परंपरा वेगळी आहे. तुम्ही तुमच्या परंपरेत काम करा, राज्यघटनेने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आता काय झालं, हे संतांच्या व्यासपीठावरून हे लोक काहीतरी इथं घुसखोरी वैचारिक करून समाजाचा तिथे बुद्धिभेद करतायत, बहुजन समाजाला वेठीला धरतायत आणि हिंदू मुस्लिम तेढ वाढवण्यासाठी मुस्लिमांचा डायरेक्ट कीर्तनातनं हे द्वेष करत असतात. परधर्माचा द्वेष करायचा संतांनी परवानगी दिलेली नाहीये. यातायाती धर्म नाही विष्णुदासा असं संतांचं वचन आहे. इथे सगळे वैष्णव आहेत, सगळ्या जाती धर्माची लोक वारकरी संप्रदायात, म्हणून 18 पगड जातीचे संत, मुस्लिम संत सुद्धा वारकरी संप्रदायात आहेत. आता मुद्दा काय आहे, गेल्या महिन्याभरात जर आपण पाहिलं असेल, एक महाराजांना मी सांगतो, तुषार भोसले हा खोटी आचार्य डिग्री लावतो, त्याचं नाव बदलून आलेलं आहे, हा वारकरी संप्रदायातला नाहीये. त्याने अनेक गोष्टी तिथे चुकीच्या केलेल्या आहेत. फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये आळंदीमध्ये 2024-25 इलेक्शनमध्ये लोकसभेच्या कीर्तनकारांना एकत्र करून त्यांना मानधनावर तिथं बीजेपीचा प्रचार करायला तिथं त्यांनी कार्यक्रम केला. दुसरं अक्षय भोसले जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, त्यांची काय आहे, धर्मवीर आध्यात्मिक सेना आहे, वारकरी आघाडी नाही. तुषार भोसले सुद्धा वारकरी आघाडी नाही, आध्यात्मिक आघाडी आहे. ह्या अक्षय भोसलेंनी काय केलं, मी त्याचे पुरावे प्रसार माध्यमांच्या दिलेले माझ्या सोशल मीडियात आहे की एकनाथ शिंदेच्या आशीर्वादाने पंढरपूरमध्ये एक दिंडी आहे नामदेव महाराजांची, जी वाखरीला स्वागताला येते. पण ह्या अक्षय भोसलेंनी काय केलं की त्या एका माणसाला हाताशी धरून 43 दिंड्या दाखवल्या खोट्या, आणि 43 लोक दाखवली. 43 लोकांच्या नावाने खोटी तिथं कागदपत्र दाखवून, बनावट कागदपत्र दाखवून अनुदान लाटलं शासनाचं 2 वर्ष. एकाच दिंडीच्या 43 दिंड्या दाखवल्या वेगवेगळ्या लोकांच्या नावाने. तर समाज कल्याण खात्याने त्याची इन्क्वायरी केली पाहिजे. दुसरं जो आहे तो किशोर शिवनीकर, मी जे घोषित केलेल्यापैकी किशोर शिवनीकर हा लातूरच्या एका सप्त्यामध्ये खंडापूरच्या बेहिशोबी तिथं वर्गणी गोळा करून पळून गेलेला आहे. पिस्तूल दाखवतो, त्याच्यावर लातूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. सरकारने अजून त्याच्यावर अटक केलेली नाही, त्याला तो हिशोब विचारलेला नाही. बेकायदेशीररित्या पैसे कोट्यावधी रुपये जमवले. लातूर जिल्ह्यातल्या गोरगरीब कष्टकऱ्यांचे ते पैसे होते. अजून लातूर पोलीस स्टेशनला तिथे तक्रारी लोकांच्या असताना सुद्धा अजून त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. तर हा ही घुसखोरच आहे. पुढचा एक घुसखोर आम्ही सांगितलं, राणा भास्कर जे संभाजी भिडेंचे धारकरी आहेत, जसं पालखीमध्ये पुण्यामध्ये धारकरी घुसले होते, त्यात राणा भास्कर वगैरे ही सगळी मंडळी होती. आता आज एक नवीन महाराज पुढे आलेला आहे, संग्राम भंडारे, जो परवा माझ्यावर त्याने ऑइल ओतलं आणि रिव्हॉल्वर दाखवून माझ्यावर जीवेगेनं हल्ला केलेला होता. त्याची लोणी काळभोर पोलीस स्टेशनला मी तक्रार दिलेली आहे. काल त्या संग्राम भंडारेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश लांडगे, आमदार संग्राम जगताप यांनी आपली संविधानिक शपथ विसरून एका आरोपीला ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर जाहीर समर्थन केलं. आणि नितेश राणे मंत्री म्हणतात की यांच्या केसालाही धक्का लागणार नाही आरोपीच्या. याचाच अर्थ हे सगळे सूत्रधार हे लोक होते का माझ्यावर जीवघेणा हल्ला करायला? आणि मुख्यमंत्र्यांनी अजून त्यांना कुठली कारवाई केली नाही, त्या आरोपींना कुणाला अटक केलेली नाही. संग्राम भंडारे हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर निफाड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात हाफमर्डरची एक केस दाखल आहे. नगर जिल्ह्यात काही धार्मिक तेढ निर्माण केले म्हणून गुन्हे दाखल आहेत. हे यांचे वेगवेगळ्या रेकॉर्डवर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुन्हेगार लोक वारकऱ्यांचा वेश घालून वारकरी संप्रदायात घुसलेले आहेत. हे वारकरी खरे नाहीयेत. जो नथुराम, हे सगळेजण 20च्या 20 नथुराम गोडचे जाहीर समर्थन करतात.
नथुराम गोडसेचं समर्थन करणारा हा संग्राम भंडारे गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर अद्याप कुठली कारवाई झालेली नाहीये, पोलिसांनी कुठली दखल घेतली नाही. म्हणून मी काल मुख्यमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे. जे आमदार आणि मंत्री त्याला जाहीर समर्थन करतात एका आरोपीला, त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, त्यांना सह आरोपी करावं आणि याची चौकशी करून आरोपींना अटक करावी, पिस्तूल जप्त करावेत, गाड्या जप्त कराव्यात. पण अद्यापर्यंत झालेलं नाही. आता आज एक तुम्हाला मी महत्वाची गोष्ट सांगतोय. या 20 घुसखोरापैकी श्याम राठोड उर्फ भारतानंद सरस्वती, भगवी कपडे घालतो, भगवा फेटा आहे, जे कोणी देव देश धर्माचं रक्षण करतो म्हणतात, मी ज्यांची नावं आतापर्यंत घेतल्यात, तुम्ही देव देश धर्माच्या रक्षणासाठी बोलता. हा श्याम राठोड आज तुम्ही जर गेला तर दिघी पोलीस स्टेशनमध्ये याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. या श्याम राठोड बरोबर आरोपी कोण आहे तर आळंदीमध्ये एक प्रसिद्ध महिला कीर्तनकार आहे, त्यांची तिथं शिक्षण संस्था सुद्धा आहे, नामांकित आहे. त्या नवरा बायकोवर सुद्धा गुन्हा दाखल आहे. श्याम राठोड आणि हे सगळेजण आरोपी आहेत. एकूण 6 आरोपी आहेत. पुण्यातल्या दिघी पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये जे गुन्हा रजिस्टर क्रमांक आहे 189/2026, कलम 70, बीएनएस अंतर्गत जी कलम आहेत ती 70, 309(4), 115/2, 351/2, 352, 356/2, 3/5 अशी वेगवेगळी कलम बीएनएसच्या अंतर्गत त्यांच्यावर लागलेली आहेत. श्याम राठोड उर्फ स्वामी भारतानंद याच्यासह इतर 6 आरोपी त्याच्यामध्ये आहेत. तर हा 25/4/2026 ला गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक पुन्हा एकदा सांगतो 189/2026. तर हा वारकरी संप्रदाय आहे का? हा मला महाराष्ट्रातल्या तमाम फडकऱ्यांना, तमाम दिंडी चालकांना, तमाम भजनी मंडळातल्या तमाम वारकऱ्यांना, लाखो वारकऱ्यांना प्रश्न विचारायचे. जे परंपरेचे पाईक आहेत, जे हरिपाठ म्हणतात, कीर्तन म्हणतात, सहिष्णुते म्हणतात, जे माऊली माऊली म्हणतात, एकमेकांचा आदर करतात, प्रेम करतात, त्या समस्त सामान्य वारकऱ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. हा वारकरी संप्रदाय आहे का? हे धर्माचं रक्षण आहे का? त्यामुळे संग्राम भंडारे किंवा हे जे आमदार आहेत ना बिळात घेऊन जाऊन बसलेले, आता या बलात्काराच्या केसमध्ये काय करणार आहात तुम्ही? आता या महिलेला न्याय मिळणार आहे का? मागच्या 15 दिवसामध्ये अनेक मुली, महिला इथे अत्याचारित आहेत बलात्कारामध्ये. हे लोक धर्मरक्षक म्हणणारे कुठे गेले? कोणत्या बिळात गेले? आता का तुम्ही बोलायला येत नाही? श्याम राठोड, आता जो भारतानंद सरस्वती आहे, या महाराजाला सुद्धा आता सरकार पाठीशी घालणार काय? देवेंद्र फडणवीस साहेब, हे जे घुसखोर म्हणून आम्ही जाहीर केलेत, यांचा माझा वैयक्तिक काही वाद नाहीये, पण हे ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी संप्रदाय बदनाम करतायत, त्यांच्या विसंगत विचार मांडतायत, मनुवादी आहेत, मुस्लिम द्वेष करतात आणि हे लोकशाही पाळत नाही. नथुराम गोडसेचे जाहीर उदात्तीकरण करतायत. एका गुन्हेगाराचं ज्याला शिक्षा झालेली आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधीचा खून केलेला नथुराम गोडसेचा समर्थन करणारे माझ्यावर जीवघेणा हल्ला करतात. आजही मला जीवाला खूप धोका आहे. मला रोज धमक्या येतात. काल पण एकाने जाहीरपणे धमकी दिली. मी सोशल मीडियात त्याचा व्हिडिओ टाकलाय. मला मेसेज येतात इंस्टाग्रामवरून, फेसबुकवरून, खूप धमक्या येतात. मला जीवाला धोका आहे. मला अजूनपर्यंत संरक्षण मागणी करून सुद्धा मिळालेलं नाहीये. आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे या सुद्धा दिघी पोलीस स्टेशनमध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना सुद्धा आरोपींना कधी अटक होणार, हा माझा सवाल आहे. उल्लेख केला की प्रकरण काय नाही, खरं तर आता आपल्याकडच्या कोर्टाच्या कायद्याच्या नियमानुसार ज्या महिलेने तिथे फिर्याद दिलेली तिचा नामोल्लेख करणं आपल्याला, एका महिलेवर बलात्कार झालेला आहे, घरात घुसून बलात्कार केलेला आहे 4-5 जणांनी जाऊन महाराजांनी केलेला आहे. आणि त्या महाराजांना आरोपी ना, मी आरोपींचीच तुम्हाला सांगितलं. श्याम राठोड त्यातला एक आरोपी आहे. ते नवरा बायकोचे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आळंदीतले, ते पण त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आहेत. हे सगळे मिळून 6 आरोपी आहेत. त्यांची नावं मी घेऊ शकत नाही फिर्यादीचं, परंतु बलात् तुम्ही दिघी पोलीस स्टेशनला जाऊन विचारू शकता. 20 घुसखोरामध्ये माझ्या मी जे जाहीर केलं त्यातला श्याम राठोड आहे, स्वामी भारतानंद सरस्वती. हा मी हे त्याच्यात आरोपी आहेत ना आता बलात्काराच्या केसमध्ये. त्यांनी घरात बसून बलात्कार केला त्या महिलेवर. बघा, हे 20 घुसखोरापैकी हे स्वामी भारतानंद, नाव बदलून याचं खरं नाव श्याम राठोड आहे, पण हे स्वामी भारतानंद म्हणतायत आणि भगवी कपडे आहेत. तर हे लोक हे करतात. आणि स्वामी इथं जो गोविंद देवगिरी आहेत, हे वेदव्यास प्रतिष्ठाने, तिथं ब्राह्मणेतरांना शाळेत प्रवेश नाहीये. हे रामदास स्वामींना इथं महाराष्ट्राच्या मानगुटावर बसवतात. वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय वेगवेगळा आहे. रामदासी संप्रदाय त्यांनी स्वतंत्र चालवावा, आमची काही अडचण नाही ना. इथे संविधानाने सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य दिलेले. पण ज्ञानोबा तुकोबांच्या आणि नामदेवांच्या वारकरी संप्रदायामध्ये जर इतर विचारसरणीचे,
इतर मनुवादी किंवा वर्णवर्चस्वादी लोक जर घुसखोरी करून वारकरी संप्रदाय इथं हायजॅक करू पाहणार असतील आणि त्याचं नेतृत्व गोविंद देवगिरी महाराज उर्फ किशोर व्यास करणार असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो. हे बलात्कारी बाबा, कोणी दरोडेखोर, कोणी पैसे लुटणारे, कोणी भोंदूगिरी करणारे, या सगळ्यांच्यावर कधी कारवाई होणार? देवेंद्र फडणवीस साहेब, आपण हे सगळे तुमच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. 2024 निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार, हा आमचा सवाल आहे. गुन्हे दाखल. संग्राम घाटाऱ्यावर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत, नगर जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि लोणी काळभोरला माझा स्वतःचा गुन्हा दाखल आहे. 6 कलम त्याच्यावर लावलेली आहेत, परंतु पोलिसांकडे परवा आला, पोलिसांनी फक्त नोटीस बजावली. मला 2 जणांनी रिव्हॉल्वर दाखवला होता. मातोबाच्या आळंदीला मी प्रवचनाला गेलो होतो 9 तारखेला. तिथं प्रवचनावर येत असताना मला निर्जन स्थळी अडवून त्यांनी माझ्यावर हे केलेलं आहे आणि ऑइल ओतलेलं आहे, ज्याच्यामध्ये केमिकल युक्त ऑइल होतं. ते मला 2 दिवस त्याचा त्रास होत होता.